दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊत यांचा दावा। शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती। राऊतांचा नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन। अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना भाजपमधली दरी वाढू लागली, संजय राऊत यांचा आरोप। अरुण जेटलींनीही शहांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा। जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केल्यावर उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांशी चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा। एक वेळ भाजप राहणार नाही पण भारतात काश्मीर नक्की राहणार, संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वैचारिक विरोध असला तरी पंतप्रधानांसोबत असाही निर्वाळ। शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण। पुण्यामध्ये अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या। आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत मागितली 1 कोटीची खंडणी। खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी। सरकारने निवडलेल्या थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली, तर सरकार म्हणतंय आम्हीच नावं निवडणार। भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 5व्यांदा पुनरुच्चार। हे आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचाही दावा। भारताने हल्ला केला तर स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे पंतप्रधान, स्वतः शहबाज शरीफ यांचा दावा। पाकिस्तानी पत्रकारांकडून शरीफ यांची केली। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन झाडून पाडल्याची सूत्रांची माहिती। 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग। केदारनाथमध्ये लँडिंग करताना हेली अँब्युलन्सचा अपघात। दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे 2 तुकडे, सर्व 5 प्रवासी सुखरूप। बीडमधल्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, 7 जण पोलिसांच्या ताब्यात। पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई। नाशिकच्या निफाडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। शेतांना तळ्यांचं स्वरूप, फळबागांचं मोठं नुकसान। हेडलाइन्स